तर नमस्कार मंडळी, जय सद्गुरू. पुन्हा एकदा स्वागत आहे मंडळी तुमच्या आपल्या एका नवीन व्लॉग मध्ये. आणि आज आपल्या सोबत आहे दिव ऐकर. तर आता दिव आणि मी चाललोय नाक्यावर. आम्हाला ओजडी आणि पोपली जाण्याचं आहे. आम्ही त्या नाल चाललो नाक्यावर. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. चला बघूया आजच्या ब्लॉगमध्ये काय काय शूट होतो. आपण निघलोय मस्तपैकी. पाणी पडतोय. आम्ही आल्यापासून मला वाटतं आज पाणी पडलं आहे, नाही तर आम्ही आल्यापासून 5 ते 6 दिवस चालले पाणीच पडला नाही. त्याच्या पहिला अख्खा भरलेला आणि आम्ही आल्यापासून पाणी नाही पडला. आज पडलं आहे थोडा पाणी, ते पण आता घराच्या बाहेर निघले तर समजले पाणी पडले. चला आता जाऊया पटापट नाक्यावर, बघू काय होतं. आजचा ब्लॉग तुम्ही नक्की बघा कंटिन्यू पूर्ण आणि मस्तपैकी लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि ब्लॉगमध्ये मजा करा. देऊ भाई आले हरिओममध्ये. आता पिझ्झा ऑर्डर दिले, त्याचा पार्सल त्याला खायला घेतली. तर पेस्ट्री आणि कॅडबरी गाय जाता ओजडी वगैरे घेतली. पॉफीस पण घेतलं आणि देऊचा खाना पण घेतला. देऊला भाई पिझ्झा लागतो, त्याला पिझ्झा घेतला हरिओममधला. कॅडबरी लागतो ती. देऊ फेवरेट कॅडबरी कुठली तुझी? किटकॅट बोलतो फेवरेट आहे माझी. तू कसा लागतं? भारी लागतं. आई हार्दिक भाई बसलेला आहे इथे. भाई आपला ब्लॉग बघतोय. आपण त्याला कॅन्टीन वा आता गाई चालू आता कॅन्टीन वा आपल्या. तर कीर्तन चालू आहे. बसल्या आता भजी काढत घेतल्या मम्मीने. बसल्यावर थोडा वेळ आता बंद करायला लागेल. गाई जाता आपण आलेलो आहे घरी. इथं म्हण भाई बसलेला आहे. भाई सांगता ब्लॉग बनव. ब्लॉगला जास्त डिमांड येतोय सध्या, तर ब्लॉग बनवायचे आहेत. आणि आता आम्ही चाललोय थंड आणायला चाललोय. मी जरा आता थम्सअप घेऊन येतो, जरा आम्हाला ताण लागले. खरं खुसफुस का चाललंय. देऊचा फ्रेंड सांगायला आले खेळायला बोलावला. रातचे 10 वाजलं. आम्ही जायच थंडा प्यायला बसला आलो. सगळी पब्लिक आलेली. काहीच जेवायला बनवले ओजडी देऊची. तर ओजडी वाढले. देऊला टोप आणले ओजडीचा. आता आम्ही जेवू मस्तपैकी. काय चाललंय रे मन तुझं? ओजडी आणि भाकर घेतलेली. पण बाईला कुठला देव पावले काय माहीत. बाई आज खाली बसले. चुकून बसले वाटतं. चुकून खाली बसले वाटतं. गप्पस तू. काहीच आता आम्ही पेस्ट्री खातोय. त्या काहीतरी वेगळाच फ्लेवर आहे मस्तपैकी. मगाशी आणलेली. चिंदी स्नॅप. नमस्कार मंडळी, आजचा आहे दुसरा दिवस आणि आज मम्मीने बनवले इकडं बिर्याणी. हे बनवत घेतले, काम चालू आहे. आज बिर्याणी बनवणारी. आणि आजचा ब्लॉग बघू कसा काय होतो. भारीच होईल. उद्या पण आपला ब्लॉग डेंजर आहे. येऊ ऐकर आपल्या ब्लॉगमध्ये. तू शाळेतून जाऊन आला, काय शिकवलं आज? मछली अच्छा पोएम शिकवला. मछली केली की राणी पोएम शिकवले वाईला. आता आपण मस्तपैकी दूध बीत पिऊ. आताच उठल्यावर पाया पडलो. आता मस्त काम नाही काय आपल्याला. इथं काय लावलं आहे द लेजंड सौरव जोशीचा ब्लॉग्स. मी बघता आमचा, मी पण बघता भाई. मजा येतं घरी येऊन भाई. राजासारखी फिलिंग येतं. काम नाही काय नाही, नुसता बसायचा खायचा फिरायचा. आपण पाणी आला बाहेर येतो. काय नाही भाई मस्त. 1 महिना सुकून जिंदगी. काहीच मस्तपैकी आता आलेलं आहे आपलं दूध, पोली आणि बिस्किट पण मस्तपैकी मी खातो. देऊ तुने खाला का रे? देऊला देतच नाही. घंटा तुला कोणी देतच नाही. इथं राजासारखी ट्रीटमेंट होतं आपली बसल्या बसल्या. थोडं गाईज बिर्याणीची तयारी चालू आहे अख्खी. थोड्या वेळेला होईल बिर्याणी. झाली? हां झाले. या का बनवलं? सुक्का चिकन थोडासा लागणार. आणि तो ओजरी. ओके. तर मंडळी आता मी चाललोय भिवंडीला. गाडीचा एक टायर पंक्चर आहे मागचा. तो टायर पंक्चर काढायला चालला. पप्पा पण आहे. पप्पा दुकानावर आहे, तर पप्पाला दुकानावरून घ्यायचा आणि मग तिथून जाऊ आपण
आणि पाणी बघा किती पडतोय. गाडीचा टायर पंक्चर 2-3 दिवस झाला. हवा कमी होते. 2-3 वेळा नायट्रोजन भरला तरी पण कमी होते. आता पंक्चर काढून घेतो कारण का आपल्याला उद्या कुठंतरी जायचं आहे. सांगेल तुम्हाला उद्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये समजेल. तर या ब्लॉगमध्ये नाही तर पटापट जाऊ टायरचा पंक्चर काढू आणि मग लगेच येऊ. मम्मीने बनवले बिर्याणी. फटाफट भाई बिर्याणी खाऊ मस्तपैकी छान दिवसां बिर्याणी खा. आम्ही पण बनवतो तसं बिर्याणी पण तरी पण इकडं कशी जरा मम्मीच्या हातची वेगळी लागतं. ती खायला जास्त मजा येतं. चला आता फटाफट जाऊ काम करू आणि मग लगेच घरी येऊ. टायर काढले आता 2 पंक्चर आहेत. आरपार घुसले का आरपार घुसले. एवढा मोठा किल्ला घुसलेला काही अख्खा आरपार. काहीच गाडीचा टायर वगैरे आता पंक्चर काढलेलं आहे. आणि आता आधी बाईला पण घेतलेलं आहे. चाललो आम्ही घरी जाऊन मस्त जेवू. भूक लागली जाम. आता 2:30 वाजले जेवलो नाही. चला पटापट आता जाऊ पण घरी. बाई इकडं हार्दिक बाई बिर्याणी खायला बसलेला आहे. इथं बाई वडं काढलं मम्मीने दाखवून ठेवलं. आता आपल्याला येईल जेवायला. फायनली बिर्याणी आलेली. कांदा लिंबू कांदा खाएंगे. हार्दिक भाई ने तो खा ली पूरी. देखो उसको चलने को नहीं आ. चालता पण येत नाही. आवरी खाले वाटतं. हार्दिक चालता पण येत नाही. आवरी खाले काय एकदम जबरदस्त का. जबरदस्त एकदम जबरदस्त आर्टिकल आणलं. तुम्हाला कुठेच भेटणार नाही फक्त आपल्याकडे. एक्स्ट्रा फॅब्रिक कोसळलेला आहे. एक साईडला एम्ब्रॉयडरी वर्क राहणार आहे गाईस. जबरदस्त आर्टिकल आहे भावना. मार्केटला कुठेच मिळणार नाही तुम्हाला. इथं एम्ब्रॉयडरी वर्क कोसळलेला आहे. जबरदस्त आर्टिकल कोसळलेला. तर गाईज आता संध्याकाळ झालेली आहे आणि आता आम्ही चाललोय नाक्यावर. कारण का एक कपडा चेंज करायचा आहे तिथं चाललंय आणि गाडीत डिझेल टाकायचं आहे. कारण का उद्या आपण चाललंय फिरायला. आणि आज आपल्यासोबत बघा कोण कोण आहे. आधी आहे आयुष आहे. उद्या आम्ही चालल्यावर सगळी मस्तपैकी. उद्याचा ब्लॉग अलग येईल. हे ब्लॉग नाही येत. चला आता पटापट जाऊ आपण. आता ट्रॅफिक होईल नाक्यावर जाम. मोबाईल ठेवता आणि फटाफट जाता. आल्यावर काही डिझेल टाकायला. डिझेल फुल करायचे. हे बसलं मित्र गाडी. त्याचा डिझेल वगैरे भरलेलं आहे आणि इथं लागल्यावर ट्रॅफिक ना या रोजचं. तर मंडळी आता आपण बसलोय जेवायला. जेवायला बनवलं इकडं जावला आणि अंडा त्याला पण आलेला आहे. तर जेवू आपण. आता लवकरच झोपायला लागेल कारण का उद्या सकाळी लवकर उठायचं आहे. बघू आता जेवून कसं काय. याची पार्किंग आहे फक्त. बाजूला किराणा दुकान एक रोड आहे ना. जोजो ने शिट्टी पाड़ दिया. जोजो ने उड़ी थी गाड़ी उड़ी हवा में उड़ी थी. भाई सच में हवा में उड़ी थी. बस जिन्होंने पाड़ दिया. तर काय आता रात्रीचे 12:15 वाजलेले आहेत आणि आम्ही चालू मस्तपैकी झोपाला. आता झोप आली जाम जास्त. सकाळी 6:30ला उठायचे घालवायला. आता सकाळी 6:30ला उठायचंय. आता झोपतो मी. हे सगळी झोपले तिथं हसतायत मला बघून. नालायक. दाखवू का तुम्हाला. दाखवू. तर गाईज हा ब्लॉग कसा वाटला लाईक कमेंट शेअर करा. भेटू पुन्हा एकदा अशा नवीन ब्लॉग मध्ये. बाय बाय.